आनंद हाबळे यांना कोल्हापूर फिल्म फेस्टिवलमध्ये उत्कृष्ट खलनायक पुरस्कार. आष्टा येथील सुप्रसिद्ध कवी, निवेदक, अभिनेते आनंद हाबळे यांना भगवान क्रिएशन प्रेझेंट महादेव साळुंखे आयोजित कलानगरी कोल्हापूर मराठी फिल्म फेस्टिवल अवॉर्ड 2024 या समारंभात महेश बनसोडे निर्मित चल हल्ला बोल या चित्रपटातील सरपंच खलनायक या भूमिकेसाठी उत्कृष्ट खलनायक अवॉर्ड, सुप्रसिद्ध सिने दिग्दर्शक नरेंद्र पंडित, चित्रपट निर्माते व अखिल भारतीय मराठी चित्रपट निर्माता महामंडळाचे महासचिव महेश बनसोडे यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. आनंद हाबळे यांनी व्यसनमुक्तीवर आधारित आरे संसार संसारे या एकपात्री नाटकाचे शेकडो प्रयोग महाराष्ट्रात यशस्वी केले असून त्यामधून त्यांनी हृदय शस्त्रक्रिया निधी, शैक्षणिक निधी उपलब्ध करून दिला. तसेच व्यसनमुक्ती, दारूबंदी, हुंडाबळी, ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्ती अभियान, एड्स साक्षरता, महिला बचत गट, जनजागृती कार्यक्रम असे अनेक सामाजिक उपक्रम राबवले. तसेच महाराष्ट्र शासनाच्या हागणदारी मुक्त गाव, शालेय स्वच्छता अभियान, हॉटेल मॅनेजमेंट या विषयावर फिल्म बनवण्याच्या प्रक्रियेमध्ये महत्त्वाची भूमिका पार पाडली आहे. महाराष्ट्रातील महिला बचत गटातील महिलांच्या यशोगाथा, निर्भीड साऱ्या बना ग या रेडिओ मालिकेच्या माध्यमातून काम केले असून सांस्कृतिक कार्यक्रमांच्या माध्यमातून त्यांनी 11 दिवसात 1 लाख लोकांना व्यसनमुक्तीची व बालविवाह प्रतिबंधाची शपथ देण्याचा संकल्प पूर्ण केला. व्यसनमुक्तीवरील आरे संसार संसार या कलाकृतीसाठी शासनाने व्यसनमुक्त पुरस्कार देऊन गौरव केला. सन 1987 पासून कोल्हापुरातील नामांकित कलापथक संस्थाच्या माध्यमातून कलाकार म्हणून रंगभूमीवर कलाकार काम करीत आहे. टीव्हीवरील आभाळाची माया, जीव माझा गुंतला, संत गजानन शेगावीचे, सुंदरी अशा मालिकांमधून त्यांनी विविध भूमिका केल्या. तसेच प्रेमाची दुनियादारी, बिट्टू भैया या वेब सिरीज व बाटली, जात, वनवा अशा अनेक लघुपटात काम केले आहे. महेश बनसोडे यांच्या चल हल्ला बोल या चित्रपटात सरपंच ही खलनायकाची भूमिका साकारली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे. लाईव्ह महाराष्ट्र झोन न्यूजच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन क्लिक करा.